पोरी गॅस चालू कर, पाण्याचं भगोनं गॅसवर ठेव. पाणी तपलं की त्या गरम पाण्यामध्ये सोयाबीनच्या वड्या सोड. अर्ध्या घंट्यानंतर सोयाबीनच्या वड्याचं पाणी निघतं. अजिबात पाणी ठेवायचं नाही. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वड्या टाका. कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, बडीशोप मिक्सर मध्ये दळा. सोयाबीनचा अर्धा, पनीर खिसा टाका. कॉर्न फ्लॉवर, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी. आता घ्या सर्व मळून. बांधा याचे गोल गोल लाडू. सर्व लाडू एकसारखे पाहिजे. मिश्रण चांगलं मळलं की लाडू भराभर होतात. ध्यानात घे. लाडू बांधणं झाले की ठेव. तेल तपालं. तेल तपलं की एक एक लाडू त्या तेलामध्ये सोडायचे. सर्व कोफ्ते खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे खायला लागतात. सोयाबीनचे कोफ्ते चवदार आणि कोफ्त्याची भाजी होती भन्नाट चवीची. कोफ्ते झाले खरपूस, घ्या काढून. चला आता मसाला करायला घेऊ. गुन्ह्यात तेल, तेलात खडे मसाले टाका. कांदा, टमाटर, उलशेक काजू, उलशेक बदाम फिरून घ्या. पाणी वता. 5 मिनिटं शिजू द्या. नंतर थंड करा. मिक्सर मध्ये दळून घ्या. काल फोडणी करू. कढईमध्ये तेल, तेलामध्ये हळद, मिरची पावडर, गरम फिरवा. दळेल वाटण टाका. पाणी मात्र उलसक टाका. टाका अमोल फ्रेश क्रीम टाका. उलशिक साखर आणि कडू द्या रस्सा. रस्सा कडला की टाका फ्राय केलेले सोयाबीन कोफ्ते. रोज कोफ्ते टाकू नको. 2-3 खायला ठेव. नंतर वरून टाक अमोल फ्रेश क्रीम. मला आता ठोक एक लाईक. वरून हिरवी मिरची नक्की टाकायची. मला आता वाढलं ताट घ्या खाऊन.